हे पुन्हा एकदा पाण्याखाली गेले। या पावसानं सकाळी शहरामधील वाहतूक देखील विस्कळीत झाली। चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हा पाऊस झाला असं सांगितलं जात आहे। आजच्या या पावसानं अतिवृष्टीच्या तडाख्यामधून उरलं सुरलेलं पीक देखील खराब झालंय। नांदेड शहराला आज येलो अलर्ट दिलेला आहे आणि आज पहाटे 5 वाजल्यापासून जे आहे ते या पावसाला सुरुवात झालेली आहे। या पावसामुळे जे आहे ते शहरातील काही भागामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। हवामान खात्याने जो इशारा दिलेला होता, आज दिवसभर नांदेड शहरात येलो अलर्टचं वातावरण आहे। त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील काही भागांमध्ये जे आहे ते काल दुपारपासूनच पावसाने झोडपून काढलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढलेली आहे। आधी अतिवृष्टी, त्याच्यानंतर पूर परिस्थिती, त्यानंतर आता जो आज सकाळपासून जो पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे उरली सुरली पिके जी आहे ती काही प्रमाणात वाचलेली होती। मात्र या पावसामुळे जे आहे ते पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो या पावसाने हिरावून घेतलेला आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। तर याच नांदेड जिल्ह्याला आज पहाटेच्या वेळेला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। लोहा, कंधार, मुखेड, उमरी या ठिकाणी देखील असाच मुसळधार पाऊस कोसळलाय। अनेक भागामध्ये सखल ठिकाणी देखील पाणी साचलं, तर शहरामधल्या रस्त्यांना वाहत्या ओढ्याचं स्वरूप आलेलं दिसलंय।